गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे वाजले, किती वाजले रे? 8:30 वाजले. आम्ही उठले. आम्ही रात्री मित्राच्या घरी पोहोचलो. इथं पोहोचलो 4-4:30ला. आणि हा आहे तो नवरदेवचा काकाचा पोरगा दुसरा. हा पण आमच्या स्कूलमधला आहे. हा, मी आणि त्याचा भाऊ. आम्ही तिघे एकाच क्लासमध्ये होतो. तुझं नाव सांग. मनीष. आडनाव राजस्थानी. राजस्थानी मध्ये काहीतरी बोल. काय म्हण काय म्हणणार ते पण मी सांगू का? बोल काहीतरी. खंबा गाणी. अरे खंबा काही नाही, अख्ख्या गावाला माहिती आहे. दुसरं काहीतरी बोल. काय म्हणू? पधारो मारा देश. ते पण माहिती आहे, ते तर आम्हाला पण येतं. अरे मग काय म्हणू? मला याच्यासोबत बोल. काय रे, काय चाललंय, कसा चालला प्रवास, असं विचार. हा बोल. अरे याला येत नाही, डुप्लिकेट राजस्थानी. हा मनीष आहे, हा ढोलेचा भाऊ. एकदम आपण बोलतो ना डेझर्ट सारखं, डेझर्ट मध्येच आहे. आता आमचे बाकीचे मेंबर झोपलेत अजून, आम्हीच उठलोय. माती बघ काय हाल तुला सांगू आमचे काय. गुड मॉर्निंग गाईज. देख लो राजस्थान में गाईस. आणि सकाळ सकाळी आम्ही उठलो. इथं थंडी खूप बेकार थंडी आहे. 3 डिग्री 4 डिग्री वरती थंडी आहे. आता तो अजून पण थंडीच वाजते. हे काय, आम्ही बघा पूर्ण पॅक आहेत सगळे. वरतून आम्ही चहा पितोय. उंटाच्या दुधाचा चहा बनवून आणलाय त्यांनी सकाळ सकाळी. आला ढोल्या इकडे. थंडी एवढी चहा गरम पण नाही लागत आहे इकडे. आणि हा आहे तो इथला नवरदेव, या घराचा मालक, या जागेचा मालक. आणि नगर मध्ये खूप पैसा कमवलाय. आता ते इथं खूप मजा करतात राजस्थान मध्ये. हे आहे लग्न घर ढोल्याचं, प्रवीण कुमारचं. ते त्यांनी घर आता नवीन बांधलंय. मस्त सगळीकडे एकदम डेझर्ट डेझर्ट डेझर्ट. असं वाटतं की इथंच तो डेझर्टचा कार्यक्रम होतो जो जयपूरला फेमस आहे. जयपूरलाच येणार ते डान्सवाला. हा, जैसलमेरला. तर आम्ही चाललो गावात फिरायला. आणि आमच्या टूर गाईड सोबत, मनीष सोबत आम्ही फिरतोय गाव. हे बघा, हे गावात मस्त रेती बघा कशी. मस्त रेती एकदम वाळवंट टाईप. दुबई हबीबी. तुमचं गाव पण मस्त आहे. कोणतं पण व्हिडिओ या ठिकाणी आमचं स्वागत झालं आहे कुमावत फॅमिली तर्फे. कसं वाटतं तुम्हाला स्वागत झाल्याबद्दल? आपण हे तू करणार का तुझ्या लग्नात असं स्वागत आमचं? बघा लाडले. आता इथं लग्न आहे, तुझ्या लग्नात आम्हाला आहे का अशी काही इज्जत? स्वागत आहे ना कलवरे. याचं तर झालं बाई. माझ्या लग्नात कलवरे आहेत ते तुमचं स्वागत. म्हणे कोणती प्रथा चालू आहे? गीत गा रहे. काय असते? गीत गा रहे, ये यहाँ की प्रथा है. क्या रहता है इसमें? इसमें जो दूल्हे के जो गीत होते हैं ना वो गाते हैं. रसम है. म्हणजे आपल्या इकडं हळदीला करतात तसं, हळद दळतात तसं ना. हळद दळण हो गया वो, पर अभी ये रोज रहेगा. मराठीत बोल, कळतं त्यांना मराठी. कळती का त्यांना? आतमध्ये
सबका ब्लॉग बनेगा. ये एक मिनिट. ये आहे आमच्या मित्राची प्रवीणची मम्मी. कैसे आंटी बोलो, ये क्या चल रहा है, इन्फॉर्मेशन दे दो एक मिनट. हल्दी का प्रोग्राम ना. अभी आज इसका क्या होगा वो सब, अभी इसका क्या होगा. अभी वो कल हल्दी का होगा, वो नया फल से दूसरा होगा ना बड़ा. हां हां. डोलगा बोलते डोलगा. दोनदा. हा ते हाताला बांधतात. हळदच असतं ते हळदच. अच्छा इथे ते बांधलं त्याच्या हातात. बांधलं का तुझ्या हातात बांधू. ते बाहेर नाही जाऊ शकत आता. आता आज जेल बंद झालाय. हाँ? अभी उसको घर के बाहर छुट्टी नहीं, मतलब गेट के बाहर या इसके बाहर, गेट के बाहर नहीं जाएगा. तुम्हारा फंक्शन आज पहला दिन है, मस्त मजा आ रहा है. अभी थोड़ा थोड़ा आप ही बताओ, हमको इन्फॉर्मेशन देते जाओ कैसा है क्या है. सही से बताएंगे तो मालूम पड़ता, नहीं तो मालूम नहीं पड़ता आपको. हाँ ये सबका लेता हूँ. काय रे आता तू काय करतोय. तू काय हसतोय. आता आम्ही आलो याच्या कारागिरांकडं. काय बोलतो आपण, आचारी. चासणी. काय काय रे, काय 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 होणार आहे. काजू कतली, गुलाबजामुन, नमकीन सगळे बनवणार. अजून काय बनवलं का नाही. अजून आत्ता तर चालू केलंय. बरं आपण बनवल्यावर खाऊ घाल काहीतरी चांगलं. आज नाही खाता येणार, उद्या. म्हणजे आज का नाही खाते ना. उष्ट नाही करत ते आधी देवाला सगळं. हा काय. हा त्याचा दुसरा भाऊ, प्रवीणचा दुसरा भाऊ. आपण फुल व्लॉग व्हिडिओ टाकत असतो इंस्टाग्रामवर है ना. आणि हा तर बारका भाऊ त्याचा नवरी. आता हे लोकांचं सांग काय बोलतो. हे लोक आता जेवण 5 दिवस हेच स्वयंपाक करणार, सकाळ संध्याकाळ दुपार. हा किती वाजेपर्यंत चालू द्या. रात्रीचं 1 वाजता जेवायचं, 2 वाजता जेवायचं. कोणते हे लोक नाही, हे लोक म्हणजे तुमच्या घरातल्या बायका आता जेवणाला हात नाही लावणार. आता कशाला जात नाही लागणार. आता म्हणजे त्यांना तुमच्या घरातली चूल गॅस बीस बंद. ही गॅस घरातलीच आहे ना. हा म्हणजे घरात नाही चालणार. घरात नाही, ते काम फक्त. बर. जेवायला. तर आज होता पहिला दिवस आमचा त्याच्या घरी आणि तुम्ही बघितलंच असाल की किती सुंदर असं वेलकम त्यांनी केलं व खूप छान असं जेवण आम्हाला दिलं. आम्ही जेवण वगैरे करून आम्हाला इथून पुढे जायचं होतं खाटू श्याम आणि बालाजीला. तर आम्ही पोटभर खाल्लं आणि संध्याकाळी आम्ही वापस त्याची इथे रिटर्न येणार होतो पुढच्या फंक्शनसाठी. चलो बाय, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.